नमस्कार, मी नीलम जगताप साबळे. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र. आता बातम्या पाहूयात विस्ताराने. जरांगे यांच्या शिष्टमंडळाची बैठक ही सुरू झाली आहे. शिष्टमंडळ हे मुंबईमध्ये पोहोचलंय. दादरच्या शिवाजी मंदिर येथे बैठक होतीये. जरांगे यांच्या शिष्टमंडळाची बैठक होतीये. शिष्टमंडळ हे मुंबईमध्ये पोहोचलं आहे. शिवाजी मंदिर येथे बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. जरांगे यांच्या शिष्टमंडळाची बैठक ही सुरू झाली आहे. 3 मैदानांची, मुंबईतल्या 3 मैदानांची शिष्टमंडळ पाहणी करणार आहे. आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडलेले आहेत. शुभम, बैठक ही सध्या सुरू झालेली आहे, काय अधिकची माहिती? अगदी बरोबर नियम बघायला गेलं तर जरांगे पाटील यांचे शिष्टमंडळ जे आहे काल अंतरवाली सराटी येथून निघालं होतं आणि आज सकाळी पहाटे मुंबईमध्ये दाखल झाला. मुंबईतील दादर शिवाजी मंदिर या ठिकाणी जे आहे हे दाखल झालं होतं. त्यानंतर बैठक जी आहे ती त्यांची 10:15 वाजता सुरू झाली होती आणि आपण आता त्याच परिसरामध्ये आहोत. आपण माझ्या मागे बघू शकतो की याच ठिकाणी जी आहे बैठक जी आहे ती संपन्न झालेली पाहायला आपल्याला मिळत आहे. एकूणच बघायला गेलं तर सर्व कार्यकर्त्यांची जी बैठक आहे ती इथे सुरू होती आणि त्याच्यानंतर आता काही खासगी बैठका ज्या आहेत त्या सुरू आहेत, ज्या महत्वाच्या आणि प्रमुख लोकांच्या आहेत आणि त्याच्यानंतर इथून जे सर्व लोक आहेत ते मैदानाची पाहणी करायला जाणार आहे. एकूणच बघायला गेलं तर सरकारला कुठेतरी एक अल्टिमेटम देण्यासाठी की आम्ही मुंबईमध्ये येत आहोत आणि मुंबईमध्ये जरांगे दादा येणार आहेत यासाठी हे लोक इथे आलेली आहेत आणि सोबतच व्यवस्था जी आहे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातून जे नागरिक आहेत या ठिकाणी येणार आहेत आंदोलनासाठी मराठा समाजाच्या, जे मुंबईमध्ये होणार आहे. आणि मुंबई लगत असलेले जे जिल्हे आहेत, ठाणे असतील, रायगड असेल किंवा अगदीच पुण्यापासून पण सुद्धा इथं भरपूर मोठ्या प्रमाणात लोक येण्याची शक्यता आहे. जे ते वर्तवणूक येते प्रति दिवशी 50 ते 60 लाख लोक जे आहेत मुंबईमध्ये दाखल होणार असं त्यांनी दावा केलेला आहे आणि काही झालं तरी मराठा आरक्षण घेऊन जाणार. आता जी बैठक इथे संपन्न झाली आहे त्या याच्यामध्ये व्यवस्था ज्या असतील, पार्किंग कुठे असावी, जेवणाची सोय कुठे असावी, या सर्व गोष्टींवर चर्चा झाल्या आहेत आणि आता एक खासगी बैठक सुरू आहे. मोजक्या लोकांची 15 लोकांची बैठक आता जी आहे शिवाजी नाट्य मंदिरच्या पहिल्या माळावर सुरू आहे आणि आपण आता 3ऱ्या माळावर आहोत आणि आपण पाठीमागे बघू शकता की कार्यकर्ते जे आहेत ते आता मुंबईमध्ये सर्व 3 मैदान फिरायला जे आहेत आता तयार झालेले आहेत, त्याची पाहणी करणार आहेत आणि मग जरांगे पाटील यांना जाऊन निरोप देणार आहेत की कुठलं मैदान त्यांनी निवड केलेलं आहे आणि कुठल्या ठिकाणी करायचं आहे. दादर मधील शिवाजी पार्क, त्याच्यानंतर बीकेसी मैदान आणि आझाद मैदान सीएसटीचं, हे असे 3 मैदान जे आहेत ते त्यांनी निवड केलेले आहेत आणि त्याच्यातलं प्रमुख कुठलं तरी एक ठेवणार आहे. शुभम, आता पोलिसांसोबत काही चर्चा होणार आहे का या बैठकीनंतर? त्यांच्याकडून काही परवानगी घेतली जाणार आहे का? अगदी बरोबर, परवानगीसाठी पत्र जे आहे मराठा समाज, मुंबई सकल मराठा समाज जे आहे त्यांनी पाठवलेलं आहे आणि सोबतच बघायला गेलं तर 3 मैदानांची पाहणी झाल्यानंतर दुपारी 3 ते 4च्या सुमारासमध्ये जे आहे मराठा समाज समन्वयक आणि मुंबई पोलिसांची चर्चा होणार आहे, बैठक होणार आहे आणि काही नियम असतील किंवा काही अटी असतील तर त्या सांगण्यात येण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात येत आहे. बघायला गेलं तर आज संध्याकाळी हे सर्व लोक आहेत ते परत जाणार आहेत आणि आता सुद्धा पोलीस बंदोबस्त इथे आहे, काही प्रमाणात पोलीस इथे आहेत लक्ष ठेवायला, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न होईल नाही त्यासाठी. पण मराठा समाज जे आहे ते बोलत आहे की आम्ही आंदोलन करतोय आणि सर्व जे आहे शांततेने आम्ही घेणार आहे. त्यामुळे पोलिसांना कुठेतरी सहकार्य करताना सुद्धा मराठा समाज दिसून येत आहे. शुभम, याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेत राहू. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. शिवाजी मंदिर येथे ही बैठक होतीये. जरांगे यांचं शिष्टमंडळ हे मुंबईमध्ये पोहोचलं आहे.